पाहता क्षणी खावेसे वाटणारे सांबर वड्यासारखे दिसणारे हे एकदम छान आणि मस्त वडे. पण हे करत असताना फार सोपी पद्धत वापरलेली आहे, म्हणजे पीठ घट्टही ठेवलेलं नाहीये, फेटून घेतलेले नाही. अगदी आपण रेग्युलर भजे तळतो त्याप्रमाणे याचे भजे तळलेले आहे. चवीला खूप छान लागणारी ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी उज्ज्वला. या ठिकाणी 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी राशनचे तांदूळ घेतले. राशनचे तांदूळ नसेल तर कोणताही मोकळा भात शिजणारा जुना तांदूळ घेऊ शकता. म्हणजे जेवढी उडदाची डाळ घेतली त्याच्या निम्मी मुगाची डाळ आणि तांदूळ घ्यायचे. आता हे तिन्ही मी एकत्रच पातेल्यामध्ये घालून घेते. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. बघा 2-3 पाण्यानं स्वच्छ धुतले. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 5 ते 6 तासासाठी याला भिजत घालायचं. वेळ असेल तर 7 ते 8 तासही भिजले तरीही चालते. यावर झाकण ठेवून देते आणि बाजूला ठेवते. 5 ते 5.5 तास झाले. डाळ तांदूळ सर्व छान असं भिजलेलं आहे. आता याला बारीक वाटून घ्यायचं आणि वाटत असताना पाण्याचा वापर कमीत कमी करायचा. हे बघा अशा पद्धतीने बारीक करून घेतलं. अशाच पद्धतीने मी राहिलेले डाळ तांदूळही वाटून घेते. आणि वाटल्यानंतर एखाद्या छोट्याशा बाउलमध्ये किंवा टोपल्यामध्ये घ्यायचं, ज्यात आपल्याला याला फिरवायला फेटायला सोपे जाईल. जास्त वेळ तर आपल्याला या पिठाला फेटायचं नाहीये, पण 1-2 मिनिटं जे फेटायचे ते यामध्ये सोपे जाते. सर्व डाळ तांदूळ वाटून घेतले. आता यामध्ये बाकीचं काही साहित्य घालायचं नाहीये, फक्त चवीनुसार मीठ घालायचं. आता हे पीठ फेटून घ्यायचं. फेटल्यामुळे पीठ हलकं होतं आणि जे वडे आहे ते छान असे जाळीदार होतात. कारण आपण जाळीदार आणि हलके वडे होण्यासाठी यामध्ये इनो किंवा सोडा घालणार नाही. आता याचं हँड बीटरने फेटा, चमच्याने किंवा हाताने फेटून घेऊ शकता. अगदी इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्यानेही फेटले तरी चालते. जवळपास 2-3 मिनिटं फेटून घेतले. त्यानंतर पीठ दाखवते मी. आणि फार घट्ट पीठ लागत नाहीये. थोडंसं पतलंच पीठ असलं तरीही चालतं. आपण बेसन पिठाची भजी तळण्यासाठी जसं करतो अगदी तसं. कारण जे आपण सांबर वडे वगैरे करतो त्यासाठी मात्र पीठ बऱ्यापैकी घट्ट लागतं. या ठिकाणी मी वरण शिजवून घेतलं, पण डाळ थोडीशी कसर बाकी आहे. कारण त्यामध्ये मला शेवग्याच्या शेंगा आणि डांगर दोन्ही एकत्र शिजवून घ्यायचं आहे. आता किंचित बाकी आहे, म्हणून यामध्ये काय करायचं, हे शेंगा आणि डांगर टाकले की झाकण लावून मिडियम गॅसवर फक्त 2 मिनिटे शिजवून घ्यायचं. त्यामुळे सांबारमध्ये शिजायला सोपे जाते. हे बघा अशा पद्धतीने शिजलेलं, जास्त गाळाही करायचं नाही. आता झटपट लगेच सांबारला फोडणी देऊन घेऊ. किंवा तुम्ही साधं वरणही करू शकता सांबारऐवजी भाज्या वगैरे न घालता. कढईमध्ये तेल घातलं, एक मोठी पळी की त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे. त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट 1 चमचा घातली. याचा कच्चेपणा जाईपर्यंत मिडियम गॅसवरती परतून घेऊ. त्यानंतर यात जाड जी मिरची असते ती मिरची मी उभी उभी चिरून घेतली, ती घातली. बारीक चिरलेला मध्यम आकाराचा 1 कांदा. आता हे सर्व साहित्य मिडियम गॅसवरती छान परतवायचं. नंतर गॅस कमी करून घेतला. यामध्ये 2 चमचे सांबार मसाला, 2 चमचे आपलं लाल तिखट आणि पाव चमचा हळद घातली. लाल तिखट तुम्ही जशी तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता. एकदम कमी गॅसवरती फक्त काही सेकंद हे साहित्य परतून घेतलं की नंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो थोडासा परतवला की यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी घालायचं. आता याला उकळी येऊ देते. छान अशी उकळी आली की नंतर यामध्ये जे वरण शिजून घेतलेलं होतं ते घालायचं. सोबतच या पाणी घालायचं. आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता. आता मिडियम गॅसवर याला उकळी येऊ देऊ. चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातली. हे बघा छान अशी उकळी आली. मस्त असे वरण तयार झालेले. आता लगेच मी वडे तळून घेते. वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम झाले की गॅस एकदम कमी करायचा. हाताला थोडेसे पाणी लावायचे आणि त्यानंतर आपण बेसन पिठाचे जसे भजे तळतो त्या पद्धतीनं पीठ हे जे आहे तेलामध्ये सोडायचं. म्हणजे भज्यासारखंच वडे याचे सोडायचे किंवा भजे तळायचे अगदी अक्षरशः म्हणलं तरी चालेल. गॅस मात्र कमीच ठेवायचा संपूर्ण हे वडे तेलामध्ये घालेपर्यंत. हे बघा वडे जे आहेत तळापासून थोडेसे वर आले की नंतर गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती वडे छान असे आलटून पालटून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. 4-1 मिनिटामध्ये छान असे तळल्या जातात आणि मिडियम गॅसवर तळल्यामुळे आतपर्यंत तळले जातात, कच्चे वगैरे राहत नाही. असा कलर आला की नंतर मात्र हे काढून घ्यायचे आणि काढल्यानंतर एखाद्या चाळणीत किंवा दुरडीत वगैरे ठेवायचे. यातलं एक्स्ट्राचं तेल असतं ते निघून जातं. शक्यतो तेलकट होतच नाही वडे, कारण यात इनो सोडा वगैरे घातलेला नाही. चवीला मात्र खूप छान आणि मस्त लागतात. हे बघा अगदी मस्त झालेले आहे. आतमध्ये छान जाळी आलेली आहे. आता तुम्हाला फार वरतून याचं आवरण कुरकुरीत लागत असेल तर थोडेसे आणखीन तळू शकता. जे सांबर केलेले ते गरम सांबारमध्ये कोमट वडे घालायचे
आणि 5-1 मिनिटं भिजले की नंतर खाण्यासाठी देऊ शकता किंवा लगेच खायचं असेल तर उकळत्या सांबारमध्ये वडे घालूनही तुम्ही घेऊ शकता. यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घ्यायची आणि मस्त खाण्याचा आनंद घ्यायचा. चवीला खूप छान लागतात. सांबार वड्यासारखी चव असली तरी सांबार वडे करत असताना पीठ घट्ट पाहिजे. आतमधून ते जाळीदार होण्यासाठी, त्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी बराच कष्ट घ्यावं लागतात, कुटाणा करावा लागतो. तसं या ठिकाणी काहीच करण्याची गरज नाही. पीठ वाटून घेतल्यानंतर अगदी भज्यासारखे भजे करायचे. चव मात्र सांबार वड्यासारखीच. अशी एक वेळा आता या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नक्की करून बघा. तुमच्या घरातील सर्वांना आवडतील हे. इतके छान आणि मस्त होतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी केल्यानंतर ती कशी झाली आणि घरातल्या व्यक्तींना आवडली की नाही हे सांगायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.